ही मी अपेक्षा करतो आणि सर्व विजय शेठ पाटील फाउंडेशन आणि आमच्या ग्रामस्थांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आम्ही ऑर्गनायझर जरी असलो, ह्या टुर्नामेंटचं सुरुवात ही सर्व कॉमेंटेटरच्या सल्ल्यानुसार झाली आणि सर्व क्रेडिट खरं तुम्हाला जाते. धन्यवाद. धन्यवाद. तुमचं हे वक्तव्य होतं सुशांत दादांचं. आता मी मान्यवरांना विनंती करतो, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये लगेचच असतं नसतं बा. टॉस झालेला आहे. टॉस बॉक्समधून आम्हाला असा आहे, टॉस या ठिकाणी जिंकला आहे तो कामन संघाच्या कॅप्टनने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं जितू पॅकर्स नवघर या संघाला. 5 षटकांचा हा मॅच होतो आहे. या मॅचला पाहायला तुम्ही विसरू नका. या मॅचमध्ये सुद्धा तुमचं मनोरंजन होईल यात काही शंका नाही. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्याकरता सज्ज होत आहेत 2 दिग्गज समालोचक मनीषजी पाटील आणि त्यांना साथ देत आहेत संकेतजी पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीपजी गावंड आणि धन्यवाद प्रमोदजी शेडगे. मॅच ऑन होते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. राहिल अन्सारी एका बाजूला, राहिल एका बाजूला आदित्य. दोघांची शरीरयष्टी जवळपास समसमान आहे. अटॅक दोन्ही संघांच्या वतीनं या अगोदर झालेला आहे. दोन्ही संघाने एकदा विजय प्राप्त केलेला आहे आणि त्याचमुळे आता दुसरा विजय कुठला संघ पूर्ण करेल त्या प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळात मिळेल. फुललेनचा बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला फलंदाज नितेशचा. दरम्यान या 2 व्हाईट बॉलच्या धावफलकात आपण ॲड करतोय आणि धावफलक सुरू होतोय अवांतर धावेने. माझ्यासोबत समालोचन कक्षात जॉईन झालेत संकेतजी पाटील. थँक्यू मनीष. हा सामना कसा असेल हा पहिला प्रश्न, कारण लक्षात घ्या मागच्या काही सामन्यामध्ये ती चुरस दिसली नाही, मात्र कदाचित या सामन्यामध्ये ती चुरस दिसावी ही प्रामाणिक अपेक्षा असेल आमच्या एकूणच रसिक प्रेक्षकांची आणि प्रेक्षकांची. त्यामुळे निश्चितच या गोष्टीकडे लक्ष लागून राहिले. नेक्स्ट बॉल राहील तो आदित्य. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. फटका फसलाय. हा झेल होणार का? येस होणार. मात्र झेल टिपताना थोडीशी चूक जरूर झाली होती. ॲट द एंड हा झेल अमित कामनकरनं टिपलाय. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय. होती की कॅच ड्रॉप होईल की कॅच पकडली जाईल, पण त्याला विश्वास होता अमितवर आणि तो कॅच कॅरी झाला. सेकंड थर्ड अटेम्प्ट म्हणजे थोडा जगलिंग पाहायला मिळाली. 2 धावा 1 गडी बाद जितू पॅकर्स नवघर. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय. आदित्य शेट्टी मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला तो काही क्षणातच मात्र विरळ झालाय. आणि कदाचित अमित कामनकर यांना जर बघितलं तर खामणचा नक्की जॉन्टी रोड्स म्हणून त्याला म्हटलं जातं. मात्र ज्या पद्धतीने झेल घेण्याची पद्धत होती, प्रयत्न त्यांनी जरूर केला. अतिशय चांगला प्रयत्न आणि एक झेल झाला. अक्षय पाटील हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहिल अन्सारी ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला स्वाईप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि वाईड लाईनच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल होतोय. त्याचमुळे इझी डिसिजन फॉर अंपायर. मिळते अजून एक वाईट बॉलची धाव आणि धावसंख्या पोहोचते 3. विथ द बॅट एकही धाव आतापर्यंत आली नाही आहे आणि 3ही धावा या अवांताच्या स्वरूपात मिळाल्यात जितू पॅकर्स नवघरला. मात्र एक गोष्ट दिसते, पहिला चेंडू ज्या वेळेला बघितला ती आउटसाईड लेग स्टंप लीन झाला. यावेळेला जर बघितला तर थोडंसा अजून आउटसाईड डॉप स्टंप चेंडू टाकतायत. एक गोष्ट अकबरनं चांगली केली की लगेच येऊन कानमंत्र दिलाय की येस राहील, आत्तापर्यंत समोरच्या बॅटरनं काही केलं नाही आहे, एक गडी बाद केलायस तू, त्यामुळे दिशान टप्प्यावर कंट्रोल ठेव, आपल्याला यश नक्कीच मिळेल. लेट्स सी. यावेळेला हा फटका एलिव्हेट झालाय. काय जबरदस्त बॅटचा फॉलो थ्रू. चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि सगळं काही योग्य होतं. टायमिंग शेअर होता. या एकूणच फटक्यामध्ये आलाय दमदार षटकार. तेच पाहायला मिळालं बघा. या अगोदर षटकार आला आणि त्यानंतर बघा फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व
गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यात मात्र अक्षयला परतीचा प्रवास करावा लागतंय. बॅटची एज आणि बॉल फ्लाय स्लिपला कॅच कॅरी हा दुसरा धक्का बसतोय जितू पॅकर्स नवगरला. विकेट डाऊन झालंय, मात्र इथे खराब टेक्निक, कारण षटकार आल्यानंतर थोडंसं अजून इथे अंडरस्टिमेट जास्त केलंय गोलंदाजाला, ते म्हणजे बॅटर अक्षय पाटीलना. आणि हा खराब फटका होता, लक्ष नव्हतं, चेंडूच्या रेषेत नव्हते आणि ऑन द उडवायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय. मात्र इथे टेक्निकवर सदोष टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले पाहायला आवडेल आम्हाला प्रिन्स मूवीज या चॅनलवर, कारण त्याची शैली मला बेसबॉल हिटसारखी वाटली. जसा त्याचा पायांचा स्टान्स होता, जणू काही तो बेसबॉल खेळतोय की काय हाच आविर्भाव जाणवला. आणि त्याचमुळे बघा फटक्यांची निवड करताना तुमचा बॉडी बॅलन्स प्रॉपर असायला हवा, त्यानंतर तुमचा बॅटस्विंग या गोष्टीला देखील तितकंच महत्त्व आहे. बॅटस्विंग प्रॉपर, पण बॉडी बॅलन्स थोडासा अडखळला आणि त्याचमुळे बॅटची एज आणि कॅच आउट. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती अक्षयनं, की षटकार आला होता, त्यानंतर वाईटच्या 3 धावासुद्धा आल्या होत्या, संघाची धावसंख्या 9 झाली आहे. आदित्य शेट्टी परतलाय, आपला भरवशाचा खेळाडू ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर बाद होतो त्यावेळेला कदाचित विकेटवर उभं राहून धावा करणं एक गरजेची गोष्ट असते. मात्र अक्षय पाटील वेगळ्या झोनमध्ये आला आणि वेगळ्या झोनमध्ये तो परत गेलाय. 2 गडी बाद, धावसंख्या 9 आहे. षटकार आलाय, काही काळासाठी आनंद मिळाला होता, 3 धावा वाईटच्या मिळाल्या, आनंद मिळाला होता. पण मात्र 2 विकेट्स देखील डाऊन झालेले आहेत अक्षय पाटील आणि आदित्य शेट्टी. आज अक्षय सोनी यांची उणीव जाणवायला लागलेली आहे. जितू पॅकर्स नवगरकडून नेहमीच ते सुरुवात करून देतात विथ द बॅट. 3 बॉल डिलिव्हर झाले, धावसंख्या 9. लौकी नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. राहिल अन्सारी पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक आहे, बॅटचा फेस क्लोज जरूर केला स्क्वेअर लेगला, पण हा एक ऑकवर्ड अटेम्प्ट होता स्ट्रोक सिलेक्शनचा. दरम्यान लेग बाईटची 1 धाव मिळते, धावसंख्या दुहेरीकडे 10 धावा. मनीष, आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही नक्की स्क्रीनवर हे सामने पाहतोय. काय जबरदस्त लाईट्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते आणि कदाचित या लाईट्समुळे देखील वेगळेपणा आला आहे एकूणच या क्रिकेटला. आणि कदाचित आपण बघतोय ज्या पद्धतीने राहील गोलंदाजी करतोय, वेग जबरदस्त आहे, चेंडू साईट होत आहेत की नाही या गोष्टीकडे एकूणच बॅटरचं लक्ष आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. पहिल्या काही चेंडूंच्या एकूणच समाप्तीनंतर राहील पुन्हा एकदा आपल्या जेन्युइन लाईन अँड लेंथवर येतोय, हे चांगले सुतोवाच. नवीन प्लस गणेश आहे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला नितेश, दोघांनी अजूनही खातं खुलं नाही आहे. धावसंख्या 2 गडी बाद 10 झाले. एक लांबलेलं षटक आहे राहीलचं आहे, शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. हो, यावेळेस ऑन द राईज परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन, फोर्स लावलाय, बॉलला पाठवलाय सरळ, लॉंग ऑफ लॉंग ऑन झोन मध्ये स्ट्रेट हिट, सिक्सर, षटकार. अंत बला तो सब बला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर तो षटकार आलेला आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते 16 धावा 2 गडी बाद आणि नियंत्रण आलंय या पहिल्या षटकावर जितू पॅकर्स नवगरचं. बघा, या षटकात बऱ्याच काही गोष्टी घडताना दिसलेत. वाईड आले, विकेट पडल्या, षटकार सुद्धा आलेत आणि डॉट बॉल सुद्धा आलाय. त्यामुळे बऱ्याच जणांच्या डोळ्यावर तार आहे. काहीकडनं काही खेळाडू वेगळे दिसतात की हा तो नाही रे, तो आहे. त्यामुळे त्यांच्या माहितीसाठी मित्रांनो, जरी तुम्ही झोपेत असलात तरी आम्ही झोपेत नाही आहोत. गणेश लौकी नावाने त्याला ओळखलं जाते. पेट नेम. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूंची आवडती नावं असतात जी त्यांना लक फॅक्टर जाणवतात. 2 गडी बाद 16 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला मॅच ऑन ठेवा, मोमेंटम शिफ्ट होऊ देऊ नका. बॉलिंग ट्रॅकवर आता सिराज येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर राहीलने पहिलं षटक हाताळलं चांगलं, 2 विकेट जरी त्याला मिळाल्या, पण 2 षटकार खूप काही सांगून गेलेले आहेत. प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. यावेळेस बघा, इनसाईड आउट खेळायचं होतं, बॉल पोचतोय कव्हर पॉईंटला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते. 1 धाव, सिंगल देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण गोलंदाजाचं लक्ष विचलित करायचं असेल तर सिंगल कन्वर्ट होणं, स्ट्राईक रोटेशन होणं खूप गरजेचं. ही गोष्ट प्रामाणिकपणे करतोय लौकिक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच ज्या पद्धतीने इथे नितेशने मागच्या सामन्यात देखील एक षटकार ठोकला होता आणि या सामन्यात देखील त्याने समोर बरोबर तो षटकार ठोकलाय, त्यामुळे कुठेतरी चेंडूला तो चांगल्या पद्धतीने साईड करतोय. आणि हीच फ्लडलाईट्समधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेळ कोणती असो, तुम्हाला जर चेंडू चांगल्या पद्धतीने साईड होतोय तर तुम्ही चांगली बॅटिंग करू शकता. आणि ती सातत्यपूर्ण बॅटिंग इथे नितेश दाखवताना दिसतोय. नक्कीच आदित्यची जेव्हा बाद झाले तेव्हा ती जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावर घेतली
आणि यावेळेस बघा स्टोक तर काही अंशी फसला, एक्स्ट्रा कव्हरला वेग आहे, रनिंग कॅच कंप्लीट केलंय. व्हॉट अ कॅच इन दिस नाईट, वन ऑफ द बेस्ट कॅच या स्पर्धेतली. तिसरा धक्का बसतोय टीम जितू पॅकर्स नवघरला, दर्पण टिपलाय हा शानदार झेल. सारे शत्रूंच्या मनावर काय म्हणशील या कॅचबद्दल? किती लांबचा प्रवास पूर्ण केला आणि या रात्रीच्या सत्रामध्ये इतकी ऊर्जा राखून तो कॅच कंप्लीट करणं वाटतं तितकं सोपं नाही संकेतजी. नो डाऊट कमिटमेंट लेवल जी होती ना ती 100% होती. कारण त्याचं लक्ष फक्त आणि फक्त त्या चेंडूकडे होतं. ते किती अंतर आहे त्याच्या ध्यानीमध्ये नव्हतं. मला त्या जेलपर्यंत पोचायचं आहे, मला तो जेल टिपायचा आहे, ही कमिटमेंट होती आणि ती कमिटमेंट दर्पणनी पूर्ण केलं आहे. विकेट डाऊन होत आहे, तिसरा धक्का बसलाय, धावसंख्या 17 आहे, 3 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, डावखुरा आकर्षक खेळाडू योगेश. दोन्ही संघ बॅलन्सिंग क्रिकेट खेळत आहेत, म्हणजेच कुरघोडा एकमेकांना करतायत, पलटवार करतायत, ज्या गोष्टी खूप आवश्यक आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. एकमेकांना समजून क्रिकेट खेळणं. कधी योग्य सरळ बॅटने खेळलेलं आहे, पायांची स्ट्राईड मोठी केली, फ्रंट फुटला बॅलन्स केलं, बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले. पण सरळ रेषेत खेळताना गोलंदाज अडसर करतोय बॉल मागे जाण्यासाठी आणि त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे, जातोय हा डॉट बॉल. हे षटक कम्पॅरेटिव्हली चांगलंच घडते. साहिलच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर सिराजचं 3 गडी बाद 17, रनअपमध्ये मिस्टेक, म्हणजेच पंचाच्या वतीनं डेड बॉलचा इशारा येईल. एक एक पाऊल महत्त्वाचं आहे आणि ते मोजून मापून टाकावं लागेल आणि त्याचमुळे सिराज देखील कोणी घाई गडबड करत नाही आहे बॉल डिलिव्हर करताना. महत्वपूर्ण स्पर्धा या वेळेला योगेशच्या बॅटमधून एक कडक शॉट, डीप मिडविकेट झोन मधून चेंडू सीमारेषा पार, दमदार विजय शेठ पाटील षटकार. जिजाऊ मातेनं लागलं की या मॅचचा रिझल्ट दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. जशी फलंदाजी होते, जशी गोलंदाजी होते. आता बघा सिराजचे पहिले 3 बॉल चांगल्या दर्जाचे, त्यानंतर पलटवार, क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह, शतरक्षक आहे, कव्हर पॉईंटला बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी. बघा रिस्क सुद्धा घेतली जाते, कारण जे खूप आवश्यक गोष्ट आहे. जेव्हा मर्यादित षटकांचं क्रिकेट असते, डॉट बॉलचा पर्सेंटेज फलंदाजी करताना कमी राखावा लागतो आणि तेच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जितू पॅकर्स नवघर. धावसंख्या पोहोचते 24. सरासरीचा जर विचार केला तर एक अप्रतिम सरासरी मेंटेन करतायत. कारण या प्रकारच्या वातावरणात 12 किंवा 12च्या पलीकडे ही धावसंख्या नक्कीच समोरच्या संघावर एक वेगळा प्रेशर क्रिएट करून जाणार आहे आणि त्याच गोष्टीकडे प्रामाणिक लक्ष देताना टीम जितू पॅकर. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. सिराज अराउंड विकेट, आज वेगळ्याच मूडमध्ये. वारंवार आखुटपचे बॉल, याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. कारण कधी कधी नियंत्रण चुकते. पहिल्या सामन्यामध्ये नियंत्रण चुकलं होतं जेव्हा ते गोलंदाजी करत होते, पण या सामन्यामध्ये खेळत असताना तशीच शैली होती गोलंदाजीची. पण यावेळेस पहिल्या सामन्यापेक्षा जास्त कंट्रोल सिराजच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिला आणि त्याचमुळे एक बॉल वगळला तर बाकी 5 बॉलवर त्यांचं अधिराज्य पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जितू पॅकर्स नवघर या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 24 धावा, 12ची गती मेंटेन केली. घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. रायलन सारी वन्स अगेन, गुड शॉट. इथे जर बघितलं तर निश्चितच स्ट्राईक रोटेट केलं जातंय. धावसंख्या 25 रोडी गेल. 5 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला जितू पॅकर नवघर तर दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन. हे 2 दर्जेदार संघ आमने सामने आहेत. ही लढत महत्त्वपूर्ण आहे.
इथून पुढे गेलात तर लगेच एक महत्त्वपूर्ण सामना अजून तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यासाठी तयारीत असेल तो म्हणजे श्री साई समर्थ सेवक ससूनवगरचा संघ म्हणजेच गोरसे बचा संघ. राहील ओव्हर द विकेट गणेशसाठी. यावेळेस बघा फटका तर फसलाय आउटसाइड एज बॉल कव्हरला बॉल खाली येतोय क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये परतावा लागेल गणेशला. आता मात्र कुठेतरी एक पार्टनरशिप बनवतो ती पार्टनरशिप होते ब्रेक बसतोय चौथा धक्का जितू पॅकर्स नवघर. अजून परतला एक भरपूर मोठी संधी या एकूणच सामन्यामध्ये लोकेंद्रला दिली होती मात्र ती संधीचा उपयोग तो करू शकले नाही आहे कारण धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त एक धाव काढून तो बाद झालाय. चार फलंदाज बाद धावसंख्या 25. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक लिजंड खेळाडू नवघर गावातील मिस्टर उदय पाडेल. रायल विरुद्ध उदय चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. प्रेक्षकांचं मनापासून कौतुक आहे. अतिशय चांगला सपोर्ट त्यांनी थ्रू आउट या स्पर्धेला दिलाय. आजची 5वी रात्र आहे. येणाऱ्या 2 रात्रीत सुद्धा असाच सपोर्ट तुमचा मिळत राहील आणि विजय शेठ गोविंद पाडेल यांच्यावरचं हे प्रेम असंच वृद्धिंगत राहील हीच प्रार्थना असेल. उदय पाडेल सॉफ्ट हँडने खेळले ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. या डीप मिड विकेट झोनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेसाठी थोडासा विचार होता. कॉल बॅक केलंय. पूर्ण कल्पना आहे दोन्ही बॅटरला की धावा उभं राहिल्यानं होतात. कदाचित त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले जातील. एका बाजूला योगेश तर दुसऱ्या बाजूला उदय पाडेल. कुठल्याच संघाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही आहे आणि दोन्ही संघांना सपोर्ट करणारी मंडळी ऑनलाईन आणि ऑफलाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू ऑल. 4 गडी बाद 26 झाले म्हणजेच निम्मा डाव संपलेला आहे. 15 बॉल्सचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 15 बॉल्समध्ये 26 मिळेल. उदयला गेल्या सामन्यामध्ये संधी मिळाली नव्हती म्हणजे त्याच्यासाठी हा सामना हा पहिला वाला असेल बॅटिंग करताना. राहिल अन्सारी डावखुऱ्या बॅटरसाठी विकेटच्या पाठीमागे अकबर सगळे काही डावपेच खेळतोय. त्याला पूर्ण कल्पना आहे इथून जर इथे विकेट मिळाली ना तर या सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आपले वाढतील. लेट्स सी काय डावपेच असतील. वर पिच केलाय चेंडू डाऊन द ग्राउंड आलेत आणि चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग सीमारेषा पार षटकार. ग्रेट शॉट बाय योगेश. का फॉलो थ्रू बघा बॉलवर नजर बघा स्टेप आउट झाले त्यानंतर बघा परफेक्ट फॉलो थ्रू बॅट खांद्याच्या मागे आणि षटकार 6 धावा आणि या 6 धावांच्या बदल्याने धावसंख्या झाली 32. म्हणजे अजून एक गोष्ट आवडली या फटक्यामागे तो म्हणजे कॉन्फिडन्स आत्मविश्वास. किती लवकर पाहिलं होतं किती लवकर त्यांनी ओळखली होती लाईन आणि त्यासाठीच तो पुढे आला होता. योगेश छोट्या चणीचा खेळाडू जाणवतं जरी मात्र खेळ मोठा आहे आणि मागच्या काय हंगामामध्ये देखील आकर्षक कामगिरी करून राहिलाय. तोच योगेश आता पुन्हा एकदा ब्रिलियन्स दाखवतोय इकडे या सामन्यामध्ये. रायलन सारी वन्स अगेन यावेळेला काही जबरदस्त फ्लिक केलाय. गॅपमध्ये जरूर आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार का? येस होणार. थोडंसं डिफ्लेक्शन चेंडू बाजूने गेलाय. मिळतील 4 उपयुक्त धावा. गुड शॉट बाय योगेश. बसलेत त्यांच्याच स्टँडमध्ये जाऊन हा बॉल लँड झालेला आहे. दरम्यान चांगला फ्लिक स्ट्रोक प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन तर नव्हतं पण मात्र गॅपमध्ये होता. क्षेत्ररक्षकाच्या काही अंशी चुकीमुळे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि या 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 36 झाले. भरपूर बरं वाटलं तिथे किशोर ठाकूर यांना पाहून. वेलकम. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रायल अन्सारी टू योगेश. शॉर्ट ऑन डिलिव्हरी पुलचा प्रयत्न जरूर झालाय मात्र काय घडलं एक्झॅक्टली विचारावं लागेल पंचांना.
बाईचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर, कारण बॅकफुटला जरूर गेले होते, मात्र वेगवान चेंडू होता. ही बाईची एक धाव ऍड नक्कीच होणार. षटक संपलेले 3 धावसंख्या झाली, ती म्हणजे 37 लॉस ऑफ 4 विकेट्स. कंट्रोल अजूनही आहे, कारण सरासरी जर बघितली मनीष अजूनही 12च्या पलीकडे आहे, आणि ही गोष्ट या सामन्यातील मेन USP असेल. काय म्हणशील? खूप चांगला आपण उल्लेख केला USP, आणि त्याच गोष्टीकडे ते लक्ष घालत राहिले. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जरी डॉट बॉल आले, पण त्या डॉट बॉलला मागे टाकण्यासाठी 1-2 मोठे स्ट्रोक आले, तर ते बॅलेन्सिंग क्रिकेट जितू पॅकर्स नवगरकडून खेळलं जाईल. त्या विपरीत जर आपण टीम 94चा विचार केला तर समान कालांतराने विकेट हा एक जमेची बाजू ठरलेली आहे त्यांची. पण त्यानंतर जो योगेशचा खेळ राहिलेला आहे तो उजवा राहिला, आणि म्हणूनच या 3 षटकांमध्ये थोडा का होईना जितू पॅकर्स नवगर हा पुढे सरकताना पाहायला मिळतोय. जणू काही आता आपण प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 60च्या पलीकडे जाण्याची शक्यता. अजित येते गोलंदाजी मार्गवर, खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे गॅप मध्ये फटका नाहीये. अमित कामणकर वन्स अगेन, जॉन्टी रोड्स ऑफ कामन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतोय. विकेट डाऊन. पोचले, ऑन ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन तितकंसं मिळालं नाही. आपण पाहू शकतो स्क्रीनमध्ये बॉल परफेक्ट कॅप्चर झालेला आहे, आणि त्याचमुळे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच ठिकाणी बॉल जाताना पाहायला मिळाला. आणि तो जल्लोष बघा खूप काही सांगून गेलेला आहे अमितचा, जसं आपण उल्लेख केला, वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऑफ कामन. आणि क्षेत्ररक्षकांची देखील भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. फक्त गोलंदाज आणि फलंदाज यांच्यावर फोकस ठेवून चालत नाही. तुमच्या संघामध्ये कमीत कमी 3 ते 4 अत्युच्च दर्जाचे क्षेत्ररक्षक असायला हवेत. आणि आपण जर नवगर संघाचा विचार केला तर अक्षय पाटील, आणि एका बाजूला आपण कामण संघाचा विचार केला तर अमित. गडी बाद 5 धावसंख्या 37. सनी पटेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रयत्न करावे लागतील. इथून पुढे जर विचार केला तर अजूनही जवळजवळ 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मनीष, आणि ज्या पद्धतीने सांगितलंस की 60च्या पलीकडे जाण्याचा त्यांचा विचार असेल, आणि तसं जर झालं तर या मॅचची रंगत अजून वाढणार आहे. काय जबरदस्त डिस्प्ले बनवला आहे, वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ही खासियत आहे विजय शेठ पाटील चषकाची. दॅट्स हा चांगला फटका होता, मात्र हा जेल सुटलाय. अशा पद्धतीचे जेल होणं गरजेचं आहे. एका बाजूला अमित कामणकर जेल टिपतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय काही जेल नक्कीच सुटलेत. धावसंख्या अजून पुढे सरकेल, 1ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते 38 वर. महेंद्र यांनी कॅच ड्रॉप केला, आणि अपेक्षा नसते जेव्हा एक चांगला खेळाडू आउटफील्डमध्ये असतो आणि एक इझी कॅच ड्रॉप होते, तर निराशा त्याला नाही तर त्याच्या संघाला मिळते. आणि त्याचमुळे बघा या निराशेनंतर क्रिकेटचा स्तर खालावेल की उंचावेल, कारण कधी कधी दडपण तुम्हाला ऊर्जा देत असते आणि कधी कधी दडपण तुमचा खेळ खराब करत असते. 5 गडी बाद 38. नेक्स्ट बॉल उदयसाठी, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव जाईल, मात्र उदयला कल्पना आहे की या 19च्या इनिंग्समधील अजून काही मोमेंट्स आहेत ते आपल्याला जगता येऊ शकतील. मात्र खरी गरज आहे विकेटवर उभं राहून खेळण्याची, कारण 5 धक्के बसलेत, निम्मा संघ गारच झालाय, तो म्हणजे टीम जितू पॅकर्सचा. नेक्स्ट बॉल, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू असेल की 2 क्षेत्ररक्षक, ओ माय गॉड, कॉलिंग व्हायला हवं होतं. ही चूक झाली आणि चेंडू कदाचित तिथे ट्रॅव्हल होताना दिसतोय. या गडीला 2 धावा मात्र पूर्ण झालेत. हा फटका जर बघितला तर पूर्णपणे फसलेला होता. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, खेळायचं होतं गोलंदाजाच्या डोक्यावरून, मात्र बॅटचा फॉलो थ्रू जर बघितला तर एक्स्ट्रा कव्हरला राहिलाय, हवेत राहिला चेंडू, मात्र कॉलिंग नव्हतं तिथे 2 क्षेत्ररक्षकामध्ये, आणि त्यामुळे हा जेल इथे सुटलाय. उदयला लाभलेलं आहे जीवदान किती घातक ठरेल, लेट्स सी. बघा वेळ बघून खेळ बदलण्याची क्षमता उदय पाटीलकडे आहे, आणि तो त्याचा अनुभव त्याच्या संघाच्या कामी येतोय का. खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. फक्त फलंदाजी करतानाच कॉलिंग आवश्यक नाही आहे, तर क्षेत्ररक्षण करताना मुख्यत्वे जेव्हा तुम्ही डीपमध्ये फील्ड सेटअपमध्ये असता अशा वेळेला कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. नाही झाली तर असा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो. वेगवान चेंडू, काय जबरदस्त वेग होता या चेंडू मागे. ताशी 143 किलोमीटर पर वेगाने टाकलेला हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. थँक्यू भीमपाळ कांबळे. अनवर चाचांच्या भाषेत म्हणायचं झालं तर महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळला होता गोलंदाज अजितने. भन्नाट वेग. दरम्यान धावसंख्या 5 गडी बाद 40. शेवटचा बॉल असेल या षटकातला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली.
लो फुल टॉस. अतिशय स्टायलिश फटका पाहायला मिळतोय आणि निश्चितच आपण बघतोय सॉफ्ट हँडचा जरूर वापर केला होता, मात्र काय गोलंदाजी केली आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही अजितसाठी. KPLची फाइंड आहे ही, अशी माहिती आम्हाला विजय कांबळे म्हणजेच भीमपाळ कांबळे यांच्या मार्फत पाहायला मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि अफलातून गोलंदाजी. मनीष, एक गोष्ट सांगेन या षटकाविषयी, हे कमबॅक करणारं षटक होतं टीम 94 कामन संघासाठी. पण कधी कधी म्हणतात ना की जिकडनं आपण थांबतो तिकडनं सुरुवात करावी लागत असते. आणि जरी जितू पॅकर्स नवगरा संघ या 4थ्या षटकामध्ये थांबलेला आहे, 5व्या षटकाची सुरुवात मात्र तितक्याच दुप्पट वेगाने करावी लागणार आहे. कारण आता हरण्यासाठी काहीच उरलेलं नाही आहे. आता फक्त कमवायचे, धावा कमवायचे आहेत. आणि 4 षटकामध्ये 41 जरी 5 गडी बाद झाले आहेत संख्येची, पण नियंत्रण आहे धावसंख्येपर्यंत. त्यातल्या त्याच उदय हा खेळपट्टीवर असताना सनी याला देखील डावलून चालणारा जो षटकारांसाठी मुख्यत्वे ओळखला जातो. तर 2 हार्ड हिटर बॅटर्स अजूनही खेळपट्टीवर आहेत जितू पॅकर्स नवगर संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. पण शेवटचे षटक हाताळेल कोण, तर तो गोलंदाज आहे वैभव धूम. नाव आहे वैभव धूम, धूम खूण वाचवणार. मात्र एकूणच अफलातून ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत विजयशी गोविंद पाटील चषकाच्या माध्यमातून. आणि त्या चषकांवर हात कोणाच्या लागणार या गोष्टीकडे देखील लक्ष आहे. एंट्री फी 11,999. फर्स्ट प्राइज 2,22,222. शॉर्टलाईन डिलिव्हरी. हा जबरदस्त मोठा फटका पाहायला मिळतोय, कारण हे आमंत्रण होतं. जवळ हा चेंडू बराच लांब जाऊन पडलाय. ही स्ट्रेंथ आहे उदय पाटीलची. लवकर एलिव्हेट केला फटक्याला. चेंडू द्या प्लीज लगेच. आई माझी सत्वाची माव. जबरदस्त फटका खेळलेत उदय पाटील. अगदी जर बघितला तर निश्चितच आपण बघतो पॉपिंग क्रीकच्या भरपूर आतमध्ये उभे होते आणि संधी त्याने अगोदरच तिथे निर्माण केली होती की जरी शॉर्ट चेंडू मला मिळाला तर मी त्याला नक्कीच एलिव्हेट करणार. आणि काय एक्झिक्यूट केलाय हा फटका. जबरदस्त हुकचा फटका पाहायला मिळतोय आपल्याला उदय पाटील यांच्या बॅटमधून. आणि संघाची धावसंख्या आता उडी घेते ते म्हणजे 47 वर. वाचाल तर वाचाल या तंत्रावर उदयचा खेळ. जणू काय त्याने रीड केलं होतं की फर्स्ट बॉल हाफ ट्रॅकरच येणार आहे. आणि ती तयारी बॉडी बॅलन्स प्रॉपर षटकारासाठी. नेक्स्ट बॉल यावेळेस समोर. ही पॉवर आहे उदय पाटीलची. दे दणानंद. धूम मात्र माझीच आहे. उदय पाटीलचा अजून एक षटकार. नाही, कारण कित्येक वेळा उदयचा खेळ आपण पाहिलेला आहे. सेन्सेशनल हा शब्द नक्कीच वापरू शकतो, कारण एक स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक आणि त्यानंतर एक स्ट्रेट बॅटने सरळ लॉंग ऑफ क्लिअर करताना स्ट्रोक, म्हणजेच फटक्यामध्ये विविधता आहे. आणि त्याच विविधतेचा साक्षात्कार मग त्याच्या आतमध्ये करतो उदय पाटील. बॅक टू बॅक 2 षटकार खेचलेले आहेत. धावसंख्या 50च्या पलीकडे. 5 गडी बाद 53 धावा. आकर्षक कामगिरी उदय पाटीलची. मात्र लक्ष अजूनही आहे ते म्हणजे वैभव धूमकडे. आकर्षक गोलंदाज आहेत. लेट्स सी कसं काय कमबॅक करतायत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा संधी होती मोठ्या फटक्याची, मात्र हा फटका एक्झिक्यूट करू शकला नाही व्यवस्थितरित्या. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कदाचित सनी पटेलला इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का. लेट्स सी द अंपायर डिसिजन. येस पंचाचं बोट वर गेलंय. सनी पटेलला परतावं लागेल. 6वा धक्का. मात्र संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 54. 54. थँक्यू. आता कुठेतरी पहाट झाल्यासारखं वाटतंय. आणि मला एक पब्लिक डिमांड, एक गाणं नक्कीच मी आमच्या मित्राला सांगेल की ते तू वाजव. आमच्या विशाल नाईकची ही डिमांड आहे. झुमकावाली पोरं. गाणी प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक राहिलेला आहे. प्रत्येकाची काही ना काही आवडती गाणी असतात जे स्वतः ते पसंत करत असतात. ऑन साईडला हाफ ट्रॅकर बॉलला थेट पाठवून दिलंय डीप
डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आर पार सीमा पार दमदार असरदार षटकार उदय पाटील इज ऑन फायर. हाफ ट्रॅकर होता आणि काय खेळलेत उदय पाटील. आणि चेंडू जर बघितला तर जो हिरवा डोंगर आहे बरोबर त्याच्यावर जाऊन आदळलाय. 6 मिळत आहेत या षटकात. 3 षटकार आलेले आहेत म्हणजे एकंदरीत 17 धावा खर्च केलेले आहेत वैभव दुमने. गेल्या सामन्यामध्ये वैभव दुमने शेवटच्या षटकाची हाताळणी चांगल्या दर्जाची केली होती म्हणून त्याच पर्यायाचा वापर यावेळेस अकबरने केला शेवटच्या षटकासाठी. पण यावेळेस एक्सपिरियन्स बॅटर जितू पॅकर संघाचा उदय पाटील ऑन स्ट्राईक होता आणि त्याने प्रत्येक क्षण आपल्या नावावर केलाय. नो डाऊट. मात्र काय मायक्रो स्कोरिंग चालू आहे बघा. एवढी जागा आपल्याकडे अवेलेबल आहे मात्र मायक्रो स्कोरिंग. हे आहेत आमचे विजय कांबळे. धावसंख्या 60. अपील अँड गिवन. त्या ठिकाणी फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. फोर्स करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये, बॉडीवर बॉल आदळतोय आणि तिन्ही स्टम्प्स रोखून खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि फलंदाज परतीचा प्रवास करतोय. उदय बॅक टू पेव्हिलियन. आमचे सगळे जे खानदेशातली जी मुलं आहेत ना ती आता जागे झालेली असतील त्यांच्यासाठी हे खास गाणं होतं. थँक्यू विशाल नाईक. अतिशय चांगली निवड तुमच्या गाण्याची. 60 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 4.5. षटकारासाठी 2000 रुपये बक्षीस आलंय. 2000 बक्षीस षटकारासाठी. अपील तर त्या ठिकाणी केले बट त्या ठिकाणी पंचांना रस नव्हता अपीलमध्ये. यस, बोल्ड झाले, बेल्स डाऊन झालेले आहेत आणि आम्हाला देखील बेल्स त्या ठिकाणी दिसल्या नाही आहेत आणि फलंदाज बाद होत आहेत आणि 60 धावांवर पहिली 5 षटकं संपलेली आहेत आणि आता जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आहे. म्हणजे आपण जे प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला होता तेच पाहायला मिळते. 30 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज असणार आहे टीम 94 कामण या संघाला. जी चला आपण आता लकी ड्रॉ कडे वळतोय का. सुनीता विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण एक खास कुपन आता रिव्हील करतोय आणि निश्चितच काय मिळेल या लकी विजेत्याला ती गोष्ट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हॉट केटल आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू जयू भोसकर. आणि निश्चितच अतिशय चांगला सपोर्ट तुमचा देखील राहिला आहे. मात्र कोणता क्रमांक असेल ज्याला हे हॉट केटल मिळेल. 424 424 आहे का कोण. 424 424 424. आधार कार्ड आहे का. नाही आहे. सॉरी. आधार कार्ड नसेल तर प्राइज मिळणार नाही. ये मित्रा ये जिंकलायस तू. टाळ्या झाल्या पाहिजे त्या मुलांसाठी. आणि आज भरपूर बरं वाटतंय की बऱ्याच लहान मुलांना पारितोषिके मिळत आहेत आणि सगळे आमची काम करणारी मुलं आहेत आणि खूप सारं कौतुक आहे या मुलांचं. आणि मला वाटतं कदाचित ती कुपन तुम्ही त्यांनाच वाटून द्या. मला असं प्रामाणिकपणे वाटतं आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मुलांसाठी. आधार कार्ड सांगितलं तो टेन्शनमध्ये आला. आणि थँक्यू व्हेरी मच सुशांत दादा. आणि निश्चितच मान्यवरांचं कौतुक आहे आणि निश्चितच पुरस्कार विजेत्याचं. मित्र नाव काय तुझं बाबू. येस. आणि माहिती मिळते की ही सगळी जी आमची लहान मुलं आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या ग्राउंडची काळजी घेतात आणि निश्चितच साफसफाईची कामं त्यांच्या माध्यमातून झालं आहे. अभिनंदन तुझं मित्रा आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या केटलीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने कर. चला वळूया पुढच्या इनिंगकडे. 61 धावांचं लक्ष आहे आणि या ऐकूया प्रमोदजी शेडगे आणि एकूणच संदीपजी गावण यांना. थँक्यू. लाख धन्यवाद मनीष पाटील, संकेतचे पाटील. बहुमूल्य वेळ आज संकेतचे पाटील याने दिला आहे
गोड आवाज तुम्ही ऐकलात त्यांचा. मनीष पाटील अतिशय चांगले समालोचक आणि त्यांचासुद्धा आम्ही आभार मानतो आहे. ही जर आपण बघितलं सर्व लकी ड्रॉ मॅन ऑफ द मॅच ही जे पारितोषिकं आपल्याला उपलब्ध झाले आहेत त्या आदरणीय सन्मान्य सुशांतदादा पाटील, मिलिंदजी भोईर, प्रशांतजी राऊत या तिघांनी मिळून हे सहकार्य केलं आहे या स्पर्धेकरता. आणि खास करून आणखीन म्हणायचं झालं तर भरपूर काही गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा उल्लेख मी डे 6मध्ये करेन. म्हणजे आजची जी 17 तारीख आहे, आजच्या जी रजनी असेल त्या रजनीमध्ये रात्रीमध्ये त्या उल्लेख मी करेन त्या गोष्टीचा. हे तुम्ही पाहू शकतायत आमचे मान्यवर. खूपच मोलाची साथ आयुष्य जगताना सौभाग्य होती सुनीता काकींशी लाभलेली आहे. ते म्हणजेच विजय शेठ गोविंद पाटील सरांना त्यांच्या सौभाग्यवती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचबरोबर कामण परिसरातील चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य भरतजी पाटील, त्यांच्यासमवेतच राकेशजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. निलेश पगारे सरांना तुम्ही बघतायत ते सुद्धा उपस्थित आहेत. मॅचकडे आपण वळूया. कॉमेंटरी बॉक्समध्ये येत आहेत प्रमोदजी शेडगे. या स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होताना आपण पाहत आहेत विजयासाठी 61 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 61 रन्स टू विन असतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा यावेळेला आपण पाहू शकाल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बनवला होता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू यावेळेला पीच झाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उदय पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेयर म्हणजे ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त जंटल पुश केलं जातं. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे. एका साईडला अकबर शेख आपण पाहत आहेत तर प्रवीण पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 61 धावा या 5 षटकांमध्ये आपण पाहत आहेत. 12.20च्या सरासरीने अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. या 61 धावा जर पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आखावी लागेल. अर्थातच ती स्ट्रॅटर्जी काय असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. स्ट्रायकिंगकडे उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे अकबर शेख, नॉन स्ट्रायकिंगकडे प्रवीण पाटील. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस बॉल होता. सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला स्वीप केला जातोय. चेंडू निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करत चौकाराकरिता येईल. वेलकम 4 रन्स. खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिलं तर जोखीम पत्कारली होती अकबर शेखने आणि चौकार मिळाला. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु दोघांमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली. तू कॅरी कर, मी कॅरी करतो अशातच मात्र चेंडू यावेळेला सुटला. धरणीमातेला मात्र यावेळेला जरूर चेंडू आदळला आणि खऱ्या अर्थानं आयुष्यमान भवचा आशीर्वाद अकबर शेखला या ठिकाणी मिळालाय. येस, नो अँड वेट, हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी बॅटरला जशा लागू आहेत तसं फिल्डरला सुद्धा लागू आहेत. तिथे कॉलिंग होणं गरजेचं आहे. दोघांमध्ये कॉलिंग नव्हता, अन्यथा हा झेल झाला असता आणि सफलता मिळाली असती ती जितू पॅकर्स नवघर या संघाला. डेफिनेटली धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 8. इथे मात्र एक जीवनदान मिळालं होतं, परंतु दुसरं जीवनदान सुद्धा मिळतं. मात्र अकबर शेख या परिपूर्ण संधीचं सोनं करेल काय? येणारी वेळ आणि येणार काळ दर्शवेल या येणाऱ्या चेंडूंमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 9 या धावसंख्येवर. 61 धावांचं पाठलाग करताना एका साईडला जितू पॅकर्स नवघर आणि टीम 94 कामन दोन्ही संघ मात्र आपण पाहत आहेत एक अनुभवी, तर एका साईडला जर आपण पाहिलं तर टीम 94 कामन उभारत्या सितारा खेळाडूंचा मात्र भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतोय.
यंदाच्या वर्षामध्ये फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतो तो टीम 94 कामन, तर ऑलवेज ऑल ऑफ टाईम जितू पॅकर्स नवघर एक सुंदर संघ पाहायला मिळतोय. क्लास टेस्ट बुलेट शॉट, क्लासिकल ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नेत्रदीपक, डोळ्याचा पारणा फिटणारा हा प्रेक्षणीय शॉट, 4 धावा. मादक सौंदर्य दाखवणारा हा चौकार ठोकलाय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला बॅटर प्रवीण पाटील याच्या बॅटमधून. खूप चांगला फटका होता. उद्या स्टेटसला दिसेल यात काही ती मात्र शंका नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अचानक चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि सरळ चेंडू निघून जातोय. हा मात्र नॅचरल बाउन्स पाहायला मिळाला. इथे पंच काहीच करू शकणार नाही. ज्या वेळेला गुडलेन स्पॉटवरून अचानक चेंडू बाउन्स होतो त्यावेळेला पंच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं यावेळेला मनात त्यांच्यामध्ये संदेह नसतो. त्यावेळेला फेअर डिलिव्हरी म्हणून ओळखली जाते आणि त्याच अनुषंगाने दोन्ही पंचांनी मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत अतिशय चांगली उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली. तर 2 पंच आमच्या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड आहेत मॉन्टे घोडेकर सर आणि अमोल वेतोसकर सर, तर एका साईडला अजित म्हात्रे सर आणि विशाल नाईक सर. 4ही पंचांची भूमिका सातत्याने खूप चांगली राहिले, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. येणारी चेंडू आहे 24 चेंडूमध्ये विजयासाठी 48 धावांची एकंदरीत गरज असेल. तत्पूर्वी जाऊया आपण पॅरे यांच्याकडे. खेळपट्टी मात्र प्रवीण पाटीलच्या प्रेमात पडले आणि अकबर शेखच्या म्हणजेच येणारे 24 बॉल आणि प्रत्येक चेंडू गणिक 2 धावेची सरासरी म्हणजे 48 धावांचं लक्ष्य टीम 94 कामन संघाला. तर जितू पॅकर्स नवघर संघ कशा प्रकारची गोलंदाजी करेल यात दुसऱ्या षटकामध्ये मात्र वर्णन ऐकूया आदरणीय संदीपजी गावण सरांचं. दुसरं षटक. हो, चांगला फटका खोदून काढला चेंडूला आणि इथे जागा काढली ते शोधून ते परतावं लागतं बॅटरला. लागलाय पहिला धक्का टीम 94 कामन संघाला. धावसंख्या 13, 1 गडी बाद. आणि बाद होताना पाहायला मिळतं एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर बॅक टू द डगआउट अमित कामणकर. तो सामना मला अजूनपर्यंत आठवतो. सायवनचं ते मैदान काय अफलातून फलंदाजी केली होती. तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणारा हा खेळाडू, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. नेहमीच खेळाडूने गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे. त्यामधला अमित कामणकर सातत्याचं दुसरं नाव पाहायला. बरोबर. छोटा पॅक बडा धमाका. खूप सुंदर कळी त्याच्या आपण अनेक वेळा बघितलंय. तो हा खेळाडू आहे. स्ट्राईकिंगकडे मिस्टर अमित कामनकर. ओ एज अँड टेकन. बघितलं तर लगातारच्या 2 चेंडूवर 2 सफलता मिळत आहेत गोलंदाजाला. परतावा लागतंय फलंदाज अमित कामनकर याला. टीम 94 कामन संघाला लागलाय दुसरा धक्का. धावसंख्या 13. असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. आदित्य शेट्टीने कोणतीही चुकी केली नाही. सुंदर चेंडू कॅरी केला आणि इथे कॉट बॅहँडच्या स्वरूपात अमित कामणकरला मात्र बाद व्हावं लागलं. तर नवीन फलंदाज कामन टीमचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कोणत्याही कंडिशनमध्ये चांगली फलंदाजी करणारा हा खेळाडू यंदाच्या वर्षात नारंगीचं मैदान अक्षरशः गाजवलं. वडूनवगरचं मैदान अक्षरशः गाजवलं. 6 बॉल 28ची गरज असताना आणि ओपन संघाबरोबर सुद्धा या खेळाडूने अतिशय दमदार कामगिरी केली. बघूया मात्र या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज आला एका बाजूला.
विकेट हॅट्रिकवर असताना चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय राहिल अन्सारी याचा आणि राज जैन इथे चांगली गोलंदाजी साकारतो आहे. 3 चेंडूंमध्ये त्यांनी मोजलेत 1 धाव आणि 2 सफलता प्राप्त केल्यात. टेनिस क्रिकेट जगतामध्ये नामवंत असा खेळाडू आहे. पूर्वी रायगड या टीमद्वारे त्याला आपण पाहायचो आणि आज जर बघितलं तर जितू पॅकर्स नवगर संघाचा तो सदस्य बनला आहे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 14 2 गडी बाद. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार मिळतंय धाबाचार. विजय शेठ पाटील चषकातील शानदार चौकार. वेळेला काय ते फुटवर्क, काय तो फटका आणि काय तो चौकार एकदम ओके. जबरदस्त प्रवीण पाटीलच्या बॅटमधून निघालेला राज जैनच्या या वेगवान भन्नाट माऱ्यासमोर प्रवीण पाटील बेधडक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडू यावेळेला निघून गेला चौकाराकरिता. संघर्षाचा हा चौकार होता. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर चालत. इनक्रेडिबल स्ट्रोक. पुढचा बॉल फुल लेंथ बॉल डिफेन्स केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि एकच धाव मिळाली बॅटरला. एका धावणीची धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 19. 1.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 19 धावा. पहिल्या 2 चेंडूवर विकेट मिळाल्या. त्याच्यानंतर 3 चेंडूंमध्ये 6 धावा गोलंदाज मोजतोय. पल्ला फार मोठा आहे आणि अशा स्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल कामन टीमला. ओह चेंडू हवेत आहे. बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. अक्षय टिपतोय अचूक झेल. फलंदाज राहिल अन्सारी ठरतोय फेल. विकेट डाऊन. लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 19. खूप चांगली गोलंदाजी. हे षटक मात्र निर्णायक षटक राज जैन यासाठीच ओळखला जातो. खूप चांगली गोलंदाजी करत असताना मोहरे मात्र 3 टिपले या षटकामध्ये आणि अफलातून कामगिरी करत असताना राज जैनने मात्र 6 धावा फक्त खर्च करत 3 सफलता यावेळेला प्राप्त केल्या आणि संघाला मात्र यावेळेला धावांवर अंकुश लावलं गेलं आणि षटक क्रमांक 2 कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा जर आपण विचार केला तर विजयासाठी जवळजवळ आपण पाहत आहेत 42 धावांची गरज अजूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. 14च्या सरासरीने जावं लागेल. वाटचाल करावी लागेल. बघूया या 42 धावा पूर्ण होतील काय. 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वर्णन ऐकूया या मॅचचं प्रमोद शेडगे यांच्या मुखातून. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. आदित्य शेट्टीच्या हातामध्ये चेंडू यावेळेला विसावला गेला आहे. खूप चांगला चेंडू होता. डॉट बॉलच्या माध्यमातून चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले 19 या धावसंख्येवर. सबमरीन डिलिव्हरी. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काय म्हणून यावेळेला आपल्या बोटांतील जादू दाखवले. टप्पा अचूक पद्धतीने ठेवतोय आणि फलंदाजाला थोडंसं कुठेतरी आव्हान करतोय की पुढे येऊन खेळण्यासाठी. कारण त्यासाठी मात्र आदित्य शेट्टी क्लोज विकेट किपिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही गेम प्लॅनिंग खूप महत्त्वाची भूमिका असते आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय मोनू. आता वेगवान भन्नाट वेग होता. चेंडू निघून जाईल. त्या ठिकाणी उदय पाटील फूटचा उपयोग करत असताना एकदा अर्जित केली जाते. एकेरीच्या माध्यमातून कशा पद्धतीने धाव येते याकडे सुद्धा लक्ष असेल आणि पाहता पाहता बॅटचे एज घेत चेंडू निघून जातोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. संदीप सर 20 या धावसंख्येवर. रिक्वायर रन रेट आता वाढत चाललेला दिसतोय. 12.60च्या सरासरीने उर्वरित षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या 20वर 3 गडी बाद 2.3ची सरासरी. 2.3ची समाप्ती झालेली आहे. तर अर्थातच इथे आता मोठे फटके खेळावे लागतील. दबाव मला प्रवीण पाटील या बॅटरवर सुद्धा दिसलाय. नक्कीच पर्याय नाही. आता एखादे 2 मोठे फटके जर आले तर एक
चांगली धावसंख्या मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल बाहेर निघणारा चेंडू होता आणि त्याच कारणास्तव मात्र पंच वळाले. व्हाईट बॉलचा इशारा देत एक्स्ट्रा स्वरूपात विजय कांबळे एकदा ॲड करतायत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 40 धावांची अजून सुद्धा इथून गरज आहे. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही, परंतु 2 धावा निश्चित स्वरूपात या ठिकाणी मिळतील धनराजला आणि दुसऱ्या धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. मोनूचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा तर डेफिनेटली आल्या, परंतु राज जैन नावाचं वादळ घोंगावलं ते मात्र या मैदानात आपण पाहत आहेत विकेटच्या बाबतीमध्ये. आणि राज जैन त्यासाठीच ओळखला जातो आणि परफेक्ट मात्र यावेळेला कर्णधाराने दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पॉवर प्लेमध्ये आणला आणि तिथे विकेट हासिल केल्या गेल्या. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. काय म्हणतील संदीप सर, ज्या पद्धतीने मोनूने गोलंदाजी केले, अफलातून कामगिरी. भागीदारी तिन्ही गोलंदाजांनी चांगली केली आहे. पहिलं आदित्याच्या षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या तरी नंतर मात्र गोलंदाज राज जैन यांनी कव्हर करून दिले. 3 विकेट्स मिळाल्यानंतर दबाव आलाय टीम 94 कामन संघावर. पुन्हा एकदा यावेळेला अचंबित करणारा चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी. सरळ चेंडू निघून जातो आदित्यच्या हातामध्ये. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3 आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 23. अफलातून गोलंदाजी करत असताना विलक्षण कामगिरी केली. आपल्या फिंगरचा परिपूर्ण उपयोग केला. पहिलं षटक आदित्यने मात्र हाताळलं, दुसरं षटक राज जैनने हाताळलं आणि तिसरं षटक मोनूने हाताळलं. आणि या तीनही षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची दमदार आणि शानदार कामगिरी करत मात्र यावेळेला टीम 94 कामन संघाला थांबवलंय ते 23 या धावसंख्येवर. 23ला 3 आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. विजय शेठ पाटील चषक स्ट्रॅटेजिक टाइम आउट मात्र यावेळेला झाला आहे. तत्पूर्वी जाऊया आपण पॅरीकडे. धावेची गरज. प्रवीण पाटील मात्र आत्तापर्यंत या वेळेला वेळ जरूर घेतला आहे, परंतु प्रॉपरली आत्तापर्यंत या षटकामध्ये आपण मागील षटकामध्ये जर आपण विचार केला तर तेवढ्या धावा आल्या नाहीत, परंतु या षटकामध्ये येतील का? कारण राज जैनने गेल्या ओव्हरमध्ये तिखट मारा केला, स्पायसी बॉलिंग केली आणि जखडवून ठेवलं होतं. 3 सफलता प्राप्त केल्या. या चौथ्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा घेऊन येतील आदरणीय संदीप गावण सर. बघूया. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. अनुभव तर आहे आणि अनुभव या ठिकाणी 50 लावावा लागेल बॅटर प्रवीण पाटील ह्याला. जोर सल्ला चढवायचा होता मात्र चेंडू मिस करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावपळकावर आहेत सध्याच्या घडीला 23 धावा. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता. फिल्डिंग व्यवस्थित रचली गेली. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कबर 38 सर्कलच्या आतमध्ये जर आपण बघितलं ऑफ साईडला पॉईंट स्वीपर कवर असं क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे. फुल टॉस बॉल चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलं आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहता पाहता 1 धाव पूर्ण आणि संधीचं सोनं करताना 2री धाव पूर्ण केली. 3री धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? इथे पूर्ण होत आहेत 3 धावा. दोघांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 26 धावा. अजून जर आपण विचार केला तर हा मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण ज्या पद्धतीने धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहणार आहे. प्रवीण पाटीलसारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांची भूक न मिटणारा खेळाडू म्हणजेच प्रवीण पाटील पाहायला मिळतोय, तर एका साईडला विकेटची भूक न मिटणारा गोलंदाज म्हणजेच राज जैन. म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आतापर्यंत यावेळेला मैदानात रंगताना पाहायला मिळते विजय शेठ पाटील चषक 2023 मध्ये. बघूया कशा पद्धतीने आता बॅटिंग करतोय हा खेळाडू. शरीरापासून दूर खेळायचं होतं. चेंडूला बीट केलं जातं बॅटरला. अनुभव मिळेल या खेळाडूला. धनराज सावंत
खरं तर रत्नाकर सावंत यांचा सुपुत्र आहे. रत्नाकर सावंत म्हटलं तर मोठं नाव, कामण परिसरातील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा सुपुत्र या ठिकाणी खेळतो आहे. नॉन स्ट्रायकिंगकडे प्रवीण काहीतरी गायडन्स करतो आहे निवेदित खेळाडूला, कारण प्रवीण असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर सर्वात जास्त मालिकावीर खिताब कामण परिसरामध्ये आहेत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय चेंडू, जातोय यष्टीरक्षकाला चकवत सीमारेषे पार, मिळत आहे धाबा 4. वेलकम बाउंड्री. वाईट बॉलचा सुद्धा इशारा आलाय. अर्थातच सोने पे सुहागा, मिळतील या 5 धाबा. कसं वर्णन कराल या 5 धावांचं? पाच धावांनीशी धावपळ पुढे सरकलाय. धाबा झाल्या त्या 31. इच अँड टेकन. व्हॉट कॅच ऑफ द नाईट. अतिशय चांगला खेळ टिपलाय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेल्या आदित्य शेट्टी याने. व्हॉट कॅच. ह्याचबरोबर लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणखीन एक धक्का. हे तुम्ही बघू शकतायत. ओ हो, आपल्या स्वतः बघितलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि उजव्या बाजूला बाहेर निघणाऱ्या चेंडूवर तो लगेच झेप घेतोय. अचूक झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 31 धाबा. अजूनही 30 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मध्ये प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही अडचणी येत असतात. म्हणतात ना की आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक पलाटावर थांबत असते आणि अनुभवाचं तिकीट घेण्याकरता आपल्याला सर्वांनाच प्रत्येक स्टेशनावर थांबावं लागतं. इथे अनुभव असायला हवा. जसा अनुभव प्रवीण पाटील या खेळाडूमध्ये आहे तो मॅच जिंकू शकतोय. मॅच कठीण बनलाय सध्या. ओ कडक फटका मारला बॅटरने. गॅपमध्ये चेंडू जाईल काय? लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू येतोय. पाहता पाहता विकेट मिळाली. नो बॉलचा सुद्धा इशारा आहे. 1+1 2 धाव मिळतील. या 2 अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 33 धाबा. अजून 28 धावांची गरज. महत्त्वपूर्ण फलंदाज इथे झालाय बाद. क्रिकेटमध्ये थोडासा पाठीमागे राहिला आणि प्रवीण पाटीलला मात्र यावेळेला धावचीतच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं म्हणजेच धावचीत बाद होणं आणि अशा प्रकारे प्रवीण पाटील या ठिकाणी निराश आणि हताश मनाने डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. धावांची गती स्कोरकार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 33 धावा म्हणजेच 28 धावेची गरज येणाऱ्या बॉलमध्ये पाहायला मिळेल. कारण चेंडू फेकून झालेत. आत्तापर्यंत विचार केला तर जवळजवळ 4 बॉलचा खेळ झाला आहे. म्हणजे येणारे 8 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 8 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावेची गरज. 8 चेंडू आणि 28 धाबा. शॉर्ट बॉल फूल केलं जातं चेंडूला. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळत आहे धाबा 4. शानदार चौकार. 4 रन्स. आदित्य शेट्टीने जो झेल टिपला, अप्रतिम झेल आपण पाहू शकलात. अगदी उजव्या साईडला मात्र झोकून स्वतःला या वेळेला आपण पाहत आहेत शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू कॅरी केला आणि त्यासाठी मात्र बेस्ट कॅचसाठी या ठिकाणी विकासजी तुळसकर साहेब आणि जितूजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच कलागुणांना यावेळेला वाव दिली जाते असं म्हणायला हरकत नाही आहे. गोरसी बी टीमने तयारीत राहा. सरळ बॅटने खेळायचा होता. बॅटचं एच लागलंय. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 1 धाव मिळाली. याचबरोबर 4 षटकं समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना
टीम 94 कामन संघाची धावसंख्या धावफलकावर लागली आहे ते 38 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा होतील काय, शंका अशंका वर्तवली जातात, तेच आहे क्रिकेट. आणि या 6 चेंडूमध्ये 23 धावा होतील काय ही शंका आपण या ठिकाणी वर्तवतोय. प्रमोदजी, तुम्हाला काय वाटतंय या स्थितीमध्ये आता चांगला खेळ बॅटिंग करणाऱ्या टीमद्वारे होईल की फिल्डिंग करणारी टीम वर्चस्व दाखवेल? नक्कीच खेळ तो वाचेल. या तंत्रावर आजकालचं क्रिकेट तुम्हाला 100% द्यावेच लागणार आहेत. या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला खूप चांगलं क्रिकेट खेळावंच लागणार आहे. एखाद्या गोलंदाजाला मात्र यावेळेला आपण पाहत आहेत, जेव्हा तुम्हाला निवड केली जाते त्यावेळेला तुमची वर्णी लागली जाते, त्यावेळेला तुम्हाला 100% द्यावेच लागतात. त्यासाठी मात्र तुम्हाला सर्वस्व पणाला झोकावं लागतं. ते मात्र या ठिकाणी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर करतील का पाहायचं आहे. यावेळेला फार वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग होता, कारण बॅट यावेळेला पाठीमागे गेली होती. यावरून सिद्ध होतं की चेंडूचा वेग प्रचंड होता. मात्र 1 धाव होते आणि एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39 या धावसंख्येवर. आज जसं आदित्य शेट्टीने स्वतःला झोकलं, त्याला माहिती होतं की विकेट किती महत्त्वाची आहे. बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून गेला होता. यावेळेला बॅटची एज घेतली आणि तिथे मात्र काय जबरदस्त झेल टिपला गेला आहे. आज खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारतीय संघाची आठवण करून देणारा हा मात्र दृश्य पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड माइंड ब्लोईंग कॅच. गॉन. झुकलं होतं आणि अप्रतिम झेल यावेळेला पाहायला मिळाला. गुड कॅच ऑफ दी क्वालिटी राज जैन. यावेळेला नितीन वारे यांना आपण पाहतायत. आज 60 टीम आपण पाहिल्या तर या स्पर्धेमध्ये खेळले आणि 60 टीमला वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट मात्र जे आपल्याला पाहायला मिळतात ते NP गार्मेंटच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. म्हणजे खूप चांगली क्वांटिटीपेक्षा क्वालिटी दर्जाचे हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. नितीन वारे यांना मानाचा मुजरा असेल. आणि प्रत्येकाने स्तुती केली त्या जर्सीबद्दल, कारण या गरमीच्या दिवसांमध्ये खेळाडूंच्या जर्सीसुद्धा चांगल्या असायला हवा. गोलंदाज सज्ज. साईडला मात्र सिंगल डबलने यावेळेला इफेक्ट काही पडणार नाही आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या विजय कांबळे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवतात 40. म्हणजे इथून 3 बॉल आहेत आणि 21 धावेची गरज. 3 बॉल 21 धावा. आता थोडंसं कठीण म्हणलंय हे आव्हान बॅटिंग करणाऱ्या टीमला. याआधी चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर आता वर्चस्व निर्माण केलंय जितू पॅकर नौकर टीमने. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज आणि शेवटच्या मोमेंटला मात्र खूप चांगले प्रयत्न केले गेले होते गोलंदाजाच्या द्वारे. गोलंदाज विलास आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41, 2 बॉल 20ची गरज. अतिशय सुंदर ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः विजय शेठ पाटील साहेब आत्तापर्यंत या मॅचचा आनंद घेत असताना घड्याळ जवळजवळ 2 वाजण्याच्या सुमारास, परंतु क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू निघून जाईल ऑफ साईडला आणि 4 धावांकरता हा चौकार. कुल्लाच्या बॅटमधून हा चौकार येतोय. मिस्टेक झाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या द्वारे आणि तिथे मिळाला चौकार. मात्र पंचांकडे दाद आणि यस ॲब्सोल्युटली प्लम फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. विजयाची मुहूर्त मेढ पुन्हा एकदा रोवली आणि इथे मात्र आपण पाहताय G2 पॅकर्स नवगर संघाने बाजी मारली या सामन्यामध्ये. आता मात्र एक महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळेल. त्या अगोदर टीम 94 कामन संघ शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतील, कारण दोन्ही संघ अप्रतिम खेळ दर्शवला गेला आणि आखिरकार जो जीता वही सिकंदर. जितो पॅकर्स यावेळेला आपण पाहतायत विजयश्री खेचून आणला गेला आहे. आता गोरसई बी संघ अर्थातच सुशांतदादा पाटील यांनी स्पॉन्सरशिप केलेला संघ पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये तेवढं रस नव्हतं सुशांतदादा पाटीलला, परंतु सुशांतदादांनी पाहिलं गोरसई बी संघ एक गाव एक फॉर्मॅट, आज क्लास जो वाढला गेला आहे तो अगदी मात्र ग्लॅमर आलं, क्रेज वाढला आणि सुशांत दादाचं मनसुद्धा मात्र यावेळेला या क्रिकेटच्या मैदानाकडे लागलं आणि आज त्यांनी स्पॉन्सरशिप केलेला संघ अर्थातच गोरसई बी श्री साई समर्थ सेवक ससू नवगर मात्र आज खेळेल गोरसई बीच्या नावावर. या पण लकी ड्रॉ या ठिकाणी
जयेंद्र भोसकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घेऊया लकी ड्रॉ कुपन. भाग्यविजेते कोण असतील याकडे लक्ष असेल. आणि बेडशीट आणि यावेळेला पिलो आपण पाहत आहेत. गृहोपयोगी वस्तू 447 447 447 कुपन क्रमांक. आणि यावेळेला आपण पाहत आहेत 447 आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य. हे सुंदर हास्य मात्र या 3 व्यक्तींमुळे आलेले आहेत. अर्थातच सुशांतदादा पाटील असतील, तदनंतर आपण पाहिलं तर नितीन भोईर असतील आणि प्रशांतजी राऊत. हे त्रिमूर्तींनी मात्र यावेळेला लकी ड्रॉ कुपन मात्र यावेळेला स्पॉन्सरशिप केलं गेलं आहे. क्या बात आहे. 404 क्रमांकाचं जे कुपन आहे त्याला मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि 404 कुपन क्रमांक आहे ते मात्र आपण पाहत आहेत संदीप गावण यांना मात्र या ठिकाणी आपण पाहत आहे 404 क्रमांक. आणि संकेत पाटील आणि संदीप गावण 50-50% असतील. मॅन ऑफ द मॅच आणि 22 मारल्यात क्रुशियल मुवमेंटला कोणी चाललंच नव्हतं आणि शेवटला कारण की ही विकेट गेलेलं ना मग हा काय झालं नाही म्हणजे विकेट इथे सुरुवातीला 4 विकेट आणि वेळेला बॅटिंग केली. याला द्यायचं की याने 4 विकेट घेतल्या त्याला द्यायचं असं चला जितू पॅकर्स नवघर संघाचे कॅप्टन या प्लीज. जितू पॅकर्स नवघर. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी 2 खेळाडू रेसमध्ये होते, रँकिंगला होते. राज जैन होते आणि उदय पाटील होते, परंतु जबरदस्त विकेटवर विकेट गेल्या. परंतु उदय पाटीलची बॅट बोलू लागली आणि त्याच्याच कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर ज्याने मात्र कुठल्या 22 धावा आणि ठरतोय उदय पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेच टॉस सुद्धा या ठिकाणी पहिला टॉस करणार आहोत. लगेच आदित्य शेट्टी आपण सुद्धा यायचं आहे. आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. विकासजी तुळसकर साहेब आणि जितू पाटील यांच्याकडून 1000 रुपये. या टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत मनीषजी पाटील ज्यांचा आज शेवटचा आणि अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. तर लगेच टॉस होईल. चला या लवकर आदित्य वेळीची दिरंगाई न करताना आणि उदय पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आदित्य आणि एका साईडला संदेश केने यांना आपण पाहतायत. सामना 4 षटकांचा राहील. 1 षटक पॉवर प्ले राहील. याची दखल घ्यायची आहे. 4 बॉलर राहतील. प्रथमतः टॉस. जबरदस्त दाग अच्छे होते आणि खरोखरच एक गौतम गंभीरच्या माध्यमातून आपण पाहिलं दाग अच्छे होते. यस गुरुसाई बी अर्थात श्री समर्थ आपण पाहू शकताय. साई समर्थ यांनी टॉस जिंकलाय. संदेश टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायच्या. वेळेची दिरंगाई न करताना आदित्य 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलाय. मी सुशांत दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आदित्य यांच्यासाठी एक सुंदर झेल टिपला. विकास तुळसकर साहेब आणि त्याचप्रमाणे आपण पाहताय जितू पाटील यांच्याकडून मात्र हे कॅश प्राईज आलं. कारण नेहमीच म्हटलं आता संकेत आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. ही परंपरा आहे. ससू नवघरमध्ये आल्यानंतर
तुम्हाला प्रत्येकाला मान सन्मान हा दिला जातो, कारण ससू नवकर गाव म्हटलं की माणुसकीचं माहेरघर. तर मनीष पाटील आपण सुद्धा या. मनीषजी पाटील, उदय पाटील सुपर बॅटिंग पुन्हा एकदा